नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपच्या युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणनीती, फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकींना सामोरं जाताना आपल्या शहरामध्ये आणि पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ठिकाणचे सर्व मतदान केंद्रे आणि तिथे असणारा पोलीस बंदोबस्त याविषयीची माहिती घेण्यासाठी आज आपली VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजची चमू आलेली आहे पोलीस आयुक्तालयामध्ये आणि पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत। ते आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने। चला तर मग बघूया निवडणूक रणसंग्राम 2019। सर, निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आणि निवडणूक रणसंग्राम 2019 हा कार्यक्रम आपण विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या वतीनं पब्लिक अवेअरनेससाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेला आहोत। आपल्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येणारी एकूण मतदान केंद्रे, त्या ठिकाणी राहणारा पोलीस बंदोबस्त याविषयी आपण थोडीशी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी मी व्यक्त करतो आशा। मित्रांनो नमस्कार। आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामधील एकूण बूथपैकी एकंदरीत 766 बूथ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे आहेत आणि 5 बूथ जे आहेत ते वर्धा लोकसभा मतदारसंघाची आमच्या हद्दीत येतात। पहिल्या फेजमध्ये 5 बूथवर आपल्याकडे मतदान होणार आहे आणि उर्वरित मतदान हे 18 तारखेला आपल्याला होणार आहे। पोलीस प्रशासनाची आणि संपूर्ण प्रशासनाची पूर्ण जय्यत तयारी या लोकसभा निवडणुकीची झालेली आहे। आमच्याकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक बूथला भेटी दिलेल्या असून ज्या ज्या भागाचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्या सर्वांगीण अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। आपण ह्या बूथचं क्लासिफिकेशन करताना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या क्रायटेरियाप्रमाणे आपल्याकडे कुठलेही व्हल्नरेबल बूथ नाही, क्रिटिकल बूथ नाही, संवेदनशील बूथ आपण मार्क केलेली आहे, त्याच्यातले 177 आहेत। पण ते एखाद्या बिल्डिंगमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त बूथ असतील तर त्या ठिकाणी होणाऱ्या मतदारांची गर्दी हा एक लक्षात घेऊन आणि मिश्र वस्ती आणि इतर काही गुन्हेगारी वस्ती वगैरे वगैरे हा गृहीत धरून आपण 177 बूथ हे सेन्सिटिव्ह म्हणून बंदोबस्ताच्या दृष्टीने ठरवलेली आहेत। आपल्याला लोकसभा मतदानासाठी मुख्यालयाकडनं म्हणजे पोलीस महासंचालकाकडनं शासनाकडनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त प्राप्त झालेला आहे। 3 कंपन्या आपल्याकडे येणार आहेत, सुमारे 700 मनुष्यबळ आपल्याकडे आलेलं आहे। पुन्हा जिल्ह्याचा आमचा अमरावती कमिशनरेटचा 1800 तास स्टाफ, आमचे सर्व अधिकारी आणि सर्व आम्ही या तयारीत पूर्णपणे तयार केलेली आहे। 2014 मध्ये ज्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी झाल्या होत्या त्या दरम्यान आणि 2019च्या या निवडणुकींना सामोरं जाताना 2014च्या निवडणुका आणि 2019च्या निवडणुका यामध्ये आपल्याला काय साम्य किंवा तफावत आढळते? 2014 साली मी इथं पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत नव्हतो, त्यामुळे 2014च्या साली जे काही घडलं आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणे योग्य राहणार नाही। परंतु त्या दरम्यान जी काही गुन्हेगारी झाली होती किंवा ज्यांनी काही कायदा हातात घेऊन सुव्यवस्था बिघडवण्याचा काही प्रयत्न केला आणि निवडणुकीच्या संदर्भाने जे काही आचारसंहितेचे वगैरे गुन्हे दाखल झाले होते ते सगळ्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून त्यांचं दोषारोपपत्र आपण न्यायालयात पाठवलेलं आहे। अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। या पलीकडे जाऊन गेल्या 14 ते 19 या 5 वर्षाच्या काळात जी काही गुन्हेगारी समोर आलेली आहे त्याच्यातल्या 72 लोकांना आपण तडीपार केलेलं आहे। 3 लोकांना आपण MPDA खाली 1 वर्षासाठी तुरुंगात पाठवलेलं आहे। पुन्हा 107 आणि 110 कलमान्वये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आलेली आहे।
जी काही समाजकंटक आपल्याला वाटतं की निवडणुकीच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याची शक्यता असेल अशा सगळ्यांवर आपण योग्य ती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडनं बॉन्ड घेतला आहे. या दरम्यान जर त्यांनी थोडीफार चूक केली तर ते बॉन्ड सीज होतील. दे विल बी बिहाइंड जेल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही निर्भयपणे आणि स्वच्छ वातावरणात व्हावी यासाठी जी काही आवश्यक कारवाई करायची आहे ती संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्तालयानं केलेली आहे. संपूर्ण जग हे भारताकडे एक लोकशाहीचं राज्य, एक लोकशाहीचा देश म्हणून कौतुकानं पाहतं आणि मतदान म्हणजे लोकशाहीचं ही दिवाळी असते, लोकशाहीचा हा महोत्सव असतो. याला सामोरं जाताना पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आपल्याला सांगितलं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सर्व लोकांवरती त्यांनी कशी कुठल्या प्रकारची कार्यवाही केलेली आहे. सर, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा ज्यांच्यावरती आपण तडीपारीचे आदेश बजावलेले आहेत किंवा ज्यांना तुरुंगामध्ये पाठवलेलं अशी आपल्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील किती लोकांची संख्या आहे? 72 लोकांना आपण तडीपार केलेलं आहे. 3 लोकांवर आपण MPD अंतर्गत कारवाई केलेली आहे. या 72मध्ये सर्व प्रकारचे गुन्हे त्याच्यात समाविष्ट आहेत. इस्पेशली शरीराविरुद्ध करण्यात आलेले गुन्हे, कायदा व सुव्यवस्था हातात घेणारे गुन्हेगार यांच्यावर आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. माझ्या अंतर्गत आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व अधिकाऱ्यांनी एक दिलाने एक मताने हा निर्णय घेतलेला आहे. and all credit goes to my staff and my officers. They are working day and night. 24 तास काम चाललं आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्या दिवसापासून आपल्याकडे आचारसंहिता सुरू झालेली आहे, थोडा जरी कोणी आचारसंहितेचा भंग करण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि ज्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे त्यांच्यावर आपण गुन्हे पण दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी आपले चेकपॉईंट्स आहेत. आपल्या 9 टीम डायरेक्ट DCP आणि CPच्या अंडर रात्रंदिवस शहरामध्ये काम करीत आहेत. आत्तापर्यंत आपण सुमारे 16 घातक शस्त्र आणि जवळजवळ 2 रिव्हॉल्वर्स पिस्तल्स, आपण 4 राऊंड्स वगैरे आपण जप्त केलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर आपण कॅश जप्त केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर आपण दारू जप्त केलेली आहे. आणि जे काही चोरून लपून चालणारे अवैध धंदे त्याच्यावर आपण अत्यंत प्रभावी आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ती कारवाई रात्रंदिवस सुरू आहे. याच्यामध्ये जनतेला आवाहन करण्यात येते की कुठल्याही दडपणाला किंवा कुठल्याही भयाला बळी न पडता अत्यंत निर्भीड आणि निरपक्षपणे कुठल्याही प्रकारची भीती आपल्या डोक्यात न बाळगता मतदानासाठी जास्तीत जास्त प्रमाणात आपली टक्केवारी मतदानाची कशी होईल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. कुठलीही काही घटना असेल, आमच्या नंबर्स 100 नंबर डायल 24 तास चालू असतो. आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत, विनंती करत आहोत की असं प्रकारची काही घटना तुमच्या लक्षात आली असेल तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावी, जेणेकरून पोलीस प्रशासनाला वेळीच त्याच्यात हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करता येईल. निवडणुका म्हटल्यानंतर साधारणतः जे चित्र दिसतं तर त्यामध्ये दारूचा महापूर हा वाहत असतो आणि अशा देशी आणि विदेशी व गावठी दारूंवरती पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं काय आदेश निघालेले आहेत किंवा त्यांच्यावरती काय कार्यवाही होणार आहे? आपल्याकडे देशी आणि विदेशी दारू विक्री केंद्र जेवढे आहेत त्यांच्यावर आपण अधीक्षक उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांचा स्टॉक आपण डेली चेक करत आहोत. कुठल्या दुकानातनं कुठे माल चालला, किती जातात, तो प्रमाणापेक्षा किंवा नियमिततेपेक्षा जास्त काही आढळून येतो किंवा कसं, असं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत. त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेत आहोत. त्याचबरोबर जर कोणी चोरून लपून त्याचं कोणी वाहतूक करत असेल किंवा निर्मिती करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केलेली आहे. त्या गुन्हेगारांवर आढळून 93 प्रमाणे कारवाई केलेली आहेत आणि जे कोणी आढळलेले त्यांच्यावर अटक करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सर, आपल्याकडे आतापर्यंत कुठल्या पक्षाच्या बाबतीत किंवा आचारसंहितेचे उल्लंघन असे काही कुठले गुन्हे दाखल झालेले आहेत का? आचारसंहितेचे आपण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत. ते कुठल्या पक्षाविरुद्ध वगैरे नाही आहेत. ज्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे त्यांच्या विरुद्ध आहेत. आमच्या दृष्टीने कुठला पक्ष कोण आहे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, कायदा कोण हातात घेतं हे महत्त्वाचं आहे. मग तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा नेता आहे याचा आम्ही विचार करण्याची आवश्यकता नाही. सद्यस्थिती आपल्याकडे काही असे गुन्हे दाखल झालेले? आपल्याकडे 3 गुन्हे दाखल मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे. येणाऱ्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आपल्याला सांगितलेले आहे. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज आपण बघतो आहोत निवडणूक रणसंग्राम 2019. निवडणुकीच्या या घाईगर्दीमध्ये सुद्धा
पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी VCN न्यूजसाठी आणि विदर्भ न्यूजसाठी जो वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद मित्र, धन्यवाद, थँक्यू. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हम आ रहे हैं आपकी समस्या जानने के लिए. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.